जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहर व तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या विद्यमाने नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेट समर कॅम्पचे आयोजन 17 मे पासून करण्यात आले होते। या क्रिकेट समर कॅम्पचा यशस्वी समारोप आणि खेळाडूंचा सत्कार आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी जामनेर तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि क्रिकेट खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिषदेचे गटनेते महेंद्र बाविस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आज या ठिकाणी भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्त समर कॅम्पचं क्रिकेटचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। साधारणतः भाऊंच्या वाढदिवसापासून तर 45 दिवस कंप्लीट, मला वाटतं काहीतरी 23 मे पर्यंत त्यांनी 23 मे पर्यंत या ठिकाणी या समर कॅम्पचं आयोजन केलं होतं। कौतुकास्पद बाब अशी आहे की आयोजकांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलं हे त्यांचं दुसरं वर्ष आहे, पण मागील वर्षी आणि यावर्षी मिळून त्यांनी ज्या पद्धतीचे या ठिकाणी क्रिकेटर तयार केलेले आहेत ते क्रिकेटर इथून अंमळनेर विभागीय खेळले, अमरावतीला राज्यस्तरीय खेळले आणि हरियाणाला पण जाऊन आले आणि तिथेही ते उपविजेते ठरले। खरोखर या आयोजकांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आमचा प्रसाद असेल, सिद्धार्थ असेल, त्यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी तयार झाले आणि त्यांचा जो आयुष्यातला पुढचा जो हेतू आहे की आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत ते रणजी खेळले पाहिजे असा त्यांचा हेतू आहे आणि मी खरोखर त्यांना शुभेच्छा देतो की प्रशांत भाऊ या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे असंच आयोजन आपण सतत करावं। आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे की तुमच्या हातून असे चांगले क्रिकेटर घडावे आणि तुमचं नाव लौकिक वाढावं हीच परमेश्वराला प्रार्थना करतो आणि या शुभेच्छा देतो। प्रमाणे जामनेरचे PI नजीर शेख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। मला अभिमान वाटतो का जामनेर तालुक्यातून इथले जे क्रिकेटचे कोच आहे यांनी असे क्रिकेटर तयार केले आणि हरियाणापर्यंत म्हणजे राज्यस्तरीय खेळापर्यंत त्यांना पोचवलं। माझ्या त्यांना शुभेच्छा आहे का त्यांनी आपले जामनेर तालुक्याचे जे क्रिकेट खेळणारे मुलं आहेत यांच्यामध्ये असे काही गुण भरून त्यांना रणजी लगेच तसेच देश पातळीवर सुद्धा त्यांना खेळायला असे क्रिकेटर तयार होतील असे शुभेच्छा देतो त्यांना आणि त्यांनी असे क्रिकेटर तयार करावे आणि आपल्या जामनेर तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं। माझे नाव संकेत पाटील। तसेच आम्ही जामनेर तालुका शहर व क्रिकेट असोसिएशन या कॅम्पमध्ये आम्ही गेलो होतो। तिथे आम्हाला खूप चांगले खेळायला मिळाले, चांगले कोचिंग मिळाले। तसेच प्रशांत वाघ सर, आमचे कोच दादा त्यांनी आम्हाला खूप प्रशिक्षण दिलं। त्यात आम्ही मॅचेस खेळले, अमरावती गेले, तिथं पण विजेते झाले। यामुळे आम्ही खूप आनंद होतो की जामनेरसारख्या शहरात तरी आम्हाला खेळायला मिळतं आहे। संजय केशव पवार सर यांनी एक संकल्पना म्हणजे एक सुचवलं आम्हाला की तू जामनेरमध्ये तुम्ही कोचिंग का करू शकत नाही बा, जामनेरमध्ये भरपूर मुलं असतात खेळणारे, दरवर्षी खेळ जातो। यावर्षी 2-3 वर्षापासून आपले क्रिकेटचे खेळाडू बंद झाले कारण की आपल्याकडे ग्राउंड नसल्या कारणानं आपल्याला ते उणीव असते। त्यामुळे आम्ही एक छोट्याशा मैदान जे प्रायव्हेट होते एक जागा तिथे आम्ही कोचिंग सुरू केली सुरुवातीला। त्याच्यानंतर मग आम्ही त्या कोचिंगच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या वर्षी खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला होता। त्याच्यानंतर मग दुसरं वर्ष समर कॅम्पचं आम्ही सुरू केलं तर त्यामध्ये आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही यावेळेस मुलांना अमरनेर, अमरावती आणि हरियाणा इथे मॅचेस खेळण्यासाठी घेऊन गेलो होतो। त्यामुळे असं वाटलं की चला जामनेरमध्ये कुठे ना कुठे क्रिकेट सुरू व्हावं परत, त्या हिशोबाने आम्ही इथे कोचिंग सुरू केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन
यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जामनेर शहर व तालुका असोसिएशनतर्फे आपल्या या जामनेर शहरामध्ये या क्रिकेट स्पर्धेचं प्रशिक्षणाचं नियोजन आमचे सहकारी श्री प्रशांत वाघ, सिद्धार्थ सपकाळे, संदीप नाईक, निलेश बडगुजर या आमच्या सर्व सहकाऱ्यांनं याचं आयोजन केलं व दिनांक 16 एप्रिल ते 23 मे 2017पर्यंत जवळपास 1.5 महिने हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे राबवण्यात आलेला होता। या सर्व कार्यक्रमाचा निरोप समारंभाचं आयोजन आज या मार्केट कमिटीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। आता तुम्ही बघताच आहेत की हे जे बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन म्हणून या ज्या काही क्रिकेटपटूंनी आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध केलेली आहे ते भविष्यातसुद्धा आपल्या जामनेर शहराचं, तालुक्याचं, राज्याचं व देशाचं नाव उंचवतील अशी अपेक्षा आपण या सर्वांना शुभेच्छा देऊन करूयात। तर आपण पाहिलं सरांनी आपल्याला या समर कॅम्पबद्दलची आधी कशी माहिती दिलेली आहे, तसेच या खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी येथे प्रमुख पाहुणे जे उपस्थित होते त्यांनी यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील त्यांचे असेच वाटचालीविषयी शुभेच्छाही दिलेल्या आहेत। कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनाल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। जामनेर तालुक्यातील प्रख्यात विधिज्ञ तथा पत्रकार ॲडव्होकेट कृष्णा बनकर यांची कन्या कुमारी आरती हिने पुण्याच्या ILS कॉलेजमधून प्रथम श्रेणीमध्ये LLB उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे। कुमारी आरती बनकर हिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।